काय मिळालं? काय मिळालं तुम्हाला असा 4 चौघात तमाशा करून? पार्टी होती, पियाला दारू, त्याच्याकडे आरडाओरडा करायला काय झालं? पण तुम्ही जे काही केलं ते नशेत नाही, ठरवून मुद्दाम केलं ते. ओ एवढी मोठमोठी माणसं जमली होती. तुम्हाला माझ्या माणसांचा अपमानच करायचा होता तर आलातच कशाला? माझा माणूस, माझा माणूस. कालपर्यंत तुला याची आठवण पण नव्हती, त्याने तुला आज नोकरी दिली. लगेच तुझा माणूस झाला. काय म्हणालात? खबरदार पुन्हा असं काही बोलाल तर. का तुला एवढा राग का आला? खरं बोललो म्हणून? काय पाहिलं का त्याच? रूप, पैसा, ऐश्वर काय पाहिलंस? आता कळलं त्याची तुझ्यावर एवढी कृपा का. 15 वर्ष आम्ही नोकरी केली, आमच्याकडे फोन नाही, गाडी नाही. 2 महिन्यात तुला प्रमोशन. डोळे मिटून जरी दूध पीत असलीस ना तरी सगळं जग बघतंय ग. स्टॉप इट. ओ लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असले किळसवाणे आरोप करताना. तुम्हाला माझा मत्सर वाटतोय. मी तुमच्याहून प्रगती केली, तुमच्या पुढे गेले, तुमची काहीही मदत न घेता हे घर चालवलं. माझी मदत तुला कशाला लागेल? माझी मदत तुझी चाहते आहेत ना तुला मदत करायला. हो आहेत ना, मला मदत करणारी माणसं आहेत, पण तुम्हाला ओळख नाही पटणार त्यांची. अहो बहासारखा पाठीशी उभा राहायला विलास म्हणून आज आपलं घर चालतंय, नाहीतर रस्त्यावर आलो असतो आपण. सोडून दे ना नोकरी, बघू आपलं काय होतं ते. सोडून दे. अरे मनगडात ताकद असेल ना तर सर्व काही मिळवता येतं. येतं ना, आणि ते मी मिळवून दाखवलंय, तुम्ही नाही. जा झोपा आता. बायकोचं मन दुखावलं, शांतपणे झोप लागेल तुम्हाला. जा झोपा. पिंकी, बंटी, पिंकी, बंटी. अरे तुम्ही दोघं इथे काय करताय? चला उठा, चला आधी, चला घरी. आई आम्हाला बाबांची खूप भीती वाटते ग. अगं काय झालं घाबरायला? आई बाबा सारखे तुला ओरडतात. बाबा आईवर रागावू नका ना, तिच्याशी भांडू नका ना. हे बघ पिंकी, बंटी, आता तुमचे बाबा नाही भांडणार माझ्याशी, कधीच नाही ओरडणार माझ्यावर. तुम्ही चला घरी, चला. भाईसाहेब आत येऊ? या स्वस्त पोळी भाजी केंद्राच्या संचालिका. बसा. लक्ष्मीबाई निफाडकर, बसा. भाईसाहेब आपलं काय ठरलंय? तुम्ही मला अहो जाओ केलं तर मी तुमच्याशी बोलणार नाही. अगं पण आजची बातमीच तशी आहे. कालच उत्तर प्रदेश सरकारनं तुला सर्वोत्कृष्ट स्त्री व्यवस्थापिका म्हणून हे 50,000चं बक्षीस दिलंय. हिअर इज द कॅश. भाईसाहेब मला? होय, आणि कंपनीतर्फे सुद्धा आम्ही तुला पुरस्कार देणार आहोत. भाईसाहेब तुमचे उपकार मी. आपलं काय ठरलं होतं? तू परत उपकाराची भाषा केलीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही. बरं मी निघू आता, बर. मला मीटिंगला जायचं. Me, I'm proud of you. हा I'm proud of you. प्लाऊड? I'm proud of you. हा प्राऊड. ते. विलास, मला आपलं ऑफिस साधारण किती रुपयाचं बक्षीस देईल रे? 25,000. 25,000 म्हणजे बक्षिसाचे 75,000 रुपये. ए विलास, मला थोडस कर्ज मिळू शकेल? कर्ज? हा थोडस म्हणजे तसं थोडस नाहीये, जरा जास्तच आहे. 8 लाखाचं. 8 लाख? मला भाई नाही, मला विचारावं लागेल. विचारून उद्या सांगतो. पण एवढे पैसे कशाला नाही? सांगेन केव्हा तरी. बघताय ना? हो मला वाटलं बायकोकडे बघताय. नाही, तुम्ही पुढे बघा.
नमस्कार साहेब. साहेब बसा ना नाही, बसा बसायला काढायला हा, आलोय. काढा चला 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 काढा लवकर काढा चला काढा काढा अहो, काढा, काढा, काढा लवकर. अहो हे काय करताय का तुम्ही हे बघा भाईसाहेब म्हणाला होत्या टीव्ही परवडत नाही पुढे घ्यावा तरी बघू. बाईसाहेब कोण सांगणार या घराचा मालक मी आहे हा. मग तुम्ही हप्ता द्या ना ठेवतो मी टीव्ही. हे जोड रे जोड वायर. हा काढा साहेब 3 महिन्याचा हप्ता काढा. नाही मी काय म्हणतो माझ्याकडे ते हे काढा रे काढा चला काढा काढा. अहो, अहो, माझं ऐका काढू नका अहो अहो माझं ऐका हो ना. तुम्ही गप्पा बसा. अहो, हा चला परवडत जाते कशाला टीव्ही घेतात. सावकाश सावकाश रे सावकाश. हा चला अहो, माझं ऐका ना हो अहो त्या ना इकडे आम्हाला फुकटचा त्रास एवढं मनावर नाही घ्यायचं. आता नाही जमले पैसे द्यायला तर एवढं वाईट वाटून काय घ्यायचं हो ना. काय गं? अहो पिक्चर संपल्यानंतर टीव्ही उचलला असता तर काय जग बुडालं असतं. जाऊन द्या आपण समोरच्या साईड जाऊन बघूया. आता टीव्ही नाही म्हणजे फार सुनं सुनं वाटेल हो. पण काय करणार बायको नोकरी करते म्हटल्यावर थोडस पडतं घ्यायलाच पाहिजे नाही का. आणि आता बँकेत प्रमोशन मिळणारच आहे ना तुम्हाला. अभ्यासाची सुट्टी संपली म्हणजे घ्या हो टीव्ही. येतो बरं बाबा मला टीव्ही पाहिजे आत्ताच्या आत्ता टीव्ही पाहिजे. पिंकी आज की नाही तुझ्या बाबांना एक सरप्राईज देऊया. काय आणलंस तू. आता बघ तर अगदी खुश होऊन जातील ते. बाबा पिंकी प्लीज प्लीज मला माहिती तुम्ही का रागवलात ते. पण मी आणलेलं तुम्ही बघाल तर तुमचा राग ताबडतोब निघून जाईल. अहो टीव्ही परत आणता येईल. पण मला मिळालेलं बक्षीस आणि टीव्ही मिळून 1,00,000 रुपये आलेत. त्या बडव्याच्या तोंडावर मारा ते. हे घ्या हे घ्या. टप टप साखरेचे थेंब टपकतायत तोंडातून. कधी हसून कधी रडून पुरुषांवर मात करता तुम्ही बायका. तू राक्षसीण आहेस. हसून हसून मारणारी हडळ आहेस तू. हे हे पैसे तू माझं नाक कापण्यासाठी आणलेस ना. माझं नाकारचेपणा साऱ्या जगाला दाखवून द्यायचा ना तुला. बोल सांग सांग जाऊन साऱ्या जगाला की माझा नवरा घरात बसून फुकटचे तुकडे तोडतोय आणि मी बाहेर जाऊन भरभरून पैसे आणते. माझ्या सस्पेंड झालेल्या नवऱ्याचे हे पैसे भरायला मी आणते. बोल. अहो ते पैसे भरता यावे म्हणूनच नोकरी करते ना मी. मग आपणच आपली बेअब्रू कशाला करून घेताय. बेअब्रू बेअब्रू तू माझी करतेस. ऑफिसात फ्रॉड म्हणून शिका लागला ना तरी मला चालेल. पण एका बाईच्या जीवावर जगणारा नामर्थ असं म्हणून घ्यायला तयार नाही मी. का? माझ्या कष्टाचेच पैसे आहेत ना ते. माझ्या घामाचे मेहनतीचेच आहेत ना. मग बायकोच्या कमाईचा पैसा घेतला तर त्यात अपमान वाटून घेण्याचं कारणच काय. कारण त्यातली पै न पै मला हसते दिवसते. कमवायला लागल्या बायका की नवऱ्याला गुलाम करून टाकतात. तुला सुद्धा तुझ्या कमाईचा गर्व झालाय. काय मी कधी अशी वागलेली नाहीये. उलट उलट दरवेळी मीच पड खाल्लेली आहे. जेव्हा तुम्ही कमावत होतात तेव्हा माझ्याशी कसे वागत होतात आठवा आठवा जरा. तुमच्या हातात चहा देण्यापासून तुमचे बूट पुसेपर्यंत काम करून घेत होतात. आणि आता मी कमवायला लागल्यावर कसे वागताय. हं? कधी दारात हसत मुखाने स्वागत नाही की कधी साधा चहा सुद्धा विचारला नाही. अच्छा 4 दिडक्या कमावून मला तुझ्या तालावर नाचणारं अस्वल करायचं होतं. तरीच तरीच एवढा नोकरी करण्याचा उत्साह. उत्साह नव्हता पण तुम्हाला संसार करायला झेपला नाही म्हणून नाईलाजानं घराबाहेर पडले मी. आणि मग लक्षात आलं माझी बुद्धी माझे गुण चुलीतच जळून गेले असते. मी घर सावरलं याचं कौतुक तर सोडाच पण माझ्यावर भलते सलते संशय घेता तुम्ही. नोकरी केली किंवा नाही केली आम्ही बायका म्हणजे तुम्हा पुरुषांना गुलामच वाटतो. हे बघ जास्त लेक्चर झाडू नकोस कळलं. हे हे तुझे उपकार आहेत ना मला नको आहेत. मी समर्थ आहे माझा कमवायला माझ्यावरचं संकट निस्तरायला कळलं. आई बाबा ते रागून कुठे गेले ग. मला नाही माहित.
मग ते परत कधी येतील? मला माहित नाही. उगाच नसते प्रश्न विचारत बसू नकोस. हातपाय धुवून घे आणि कपडे बदल. तू आता काही लहान राहिलेली नाहीस. पण मला भूक लागली ना. अगं मग मी काय करू? तुझ्या बाबांनी काय केलं असेल ते गिळ जा. जा स्वयंपाक घरात. काही ओरडू नको ना ग. रागावलात? कालचा प्रकार एवढा मनाला लावून घेतलात? सॉरी सॉरी म्हटलंय ना. Come in. लक्ष्मी 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 आणि काय म्हणणे? अगं ऑफिसनं तुझ्या आत नाकाचं करणं मंजूर केलं. पण मला आता त्याची गरज नाहीये. माझा नवरा माझ्या पैशाला हात लावायला सुद्धा तयार नाही. का आज तो अन्ना का वागतो? त्या दिवशी पाठी तुझ्या अन्नाच वागणार. त्यात त्याचा दोष नाहीये रे. परिस्थितीनेच आम्हाला कोंडीत पकडले. बँकेनं त्याच्यावर अफरातफरीचा खोटा आरोप ठेवून त्याला सस्पेंड केलंय. आणि त्यामुळेच तो जरा चिडचिडा झाला. हे तुम्हाला अनेकांना सांगितलं. काय उपयोग? आता 15 दिवसच उरलेत मुदतीचे. 15 दिवसात 9 लाख आम्हाला नाही भरता येणार. आणि जाऊ दे, नशिबातलं कोणाला टाळता येतं. मला तुला आपण दोघांनी ठरवलं तर आपल्याला आपलं नजीब बदलता येतं. म्हणजे तू फक्त माझ्या मनोरंजन आणि मजा बघ. कुठे तू फक्त चल. अगं नुसता तमाशा बघ, तमाशा. तमाशा? ते लक्षा कशाला आलाय? माझं हसं झालेलं बघायला? छे छे, ते मी कालच बघितले. नाही, आज मी आलोय तो सल्ला द्यायला. ते काय की घरात असलेल्या लक्ष्मीला कधी लात मारू नये. लक्ष्मी? नाव काढू नका तिचं. ती लक्ष्मी नाही हो, ही लक्ष्मी. त्याचं काय, तुम्हाला सस्पेंड केलंय तात्पुरतं. उद्या जर पैसे भरले नाहीत तर कायमचा नारळ देतील. माझं ऐका, ₹1,00,000 भरा आणि तात्पुरते मान सोडून घ्या. मुदत वाढून घ्या. हे आत्ताच झालं, नंतर पैसे कुठून आणायचे? तुम्ही कशाला काळजी करताय? वहिनी आहेतच. आणि नाहीच झालं तर अन्नपूर्णाचे विलासराव आहेत. नाही, माझा अर्थ असा की परमेश्वरानं स्त्री निर्माण केली कशाला? पुरुषाची अर्धांगिनी म्हणून. चला चला, उठा लवकर चला. असं म्हणतो मी आता जातो बँकेत. हो, तुम्ही लवकर तयार व्हा, तोपर्यंत मी साखर घेतो. म्हणवे ए शिवाय द्यायचं काम नाही. तुम्ही मॅनेजर म्हणवे? हा हा, मॅनेजर बडे साहेब आहेत, आत आहेत. काय काम होतं? मोनी मान्य. आमच्या मॅडम कशासाठी आल्या होत्या? नोंद मान्य नोंद. कोण? नोंद. कोण? कन्या कन्या. हा, लोन. अहो, मग त्यांना बाहेर कशासाठी थांबवलं? आत घेऊन या, आत घेऊन या. आणतो आणतो आणतो. या ना, या बसा. भाजवे? बडवे म्हणायचे त्यांना. ते भाजवे. मग हरकत नाही. मॅडम असं असं. मी विनान आणि या लक्ष्मी, अन्नपूर्णा फूड कॉर्पोरेशनची सदवे धनवा मालकीन. हा हा समजलं. 3 कोल्ड्रिंक सांगा. हा, अहो केवढ्या बघत का राहिला? 3 कोल्ड्रिंक थंड सांगा आणि स्वीट सुद्धा. जा आणतो. भाजवे मी काय म्हणतो, आम्हाला लोन हवं होतं. मिळेल की. अहो, एवढ्या मोठ्या कंपनीला लोन नाही कोण म्हणणार. बोला, किती हवेत पैसे? 50 लाख. 50 लाख. मिळेल ना? जरूर जरूर. आता नियमात बसेल तेवढी रक्कम आम्ही जरूर मंजूर करू.
नियमात बसत असतं तर तुमच्याकडे कशाला आलो असतो? म्हणजे पडवे, आपण एकाच वाटेने जाणारी माणसं आहोत, तेव्हा एकमेकांपासून कशाला काही लपवायचं? हं? नाही म्हणजे मी काही समजलो नाही. घ्या. घ्या ना घ्या. मग ठाण्यात हे बघा, हे 25 लाख कंपनी नावाचा, हे 12 लाख तुमच्या वाटा, आणि हा आमचा वाटा. बोला मंजूर? अहो पण हो म्हणस आहे. ठीक आहे मंजूर. कॅश यांच्या घरी आणून पोचवा, म्हणजे कोणालाही संशय येणार नाही. पटना हनुमान तोंडांनी ब्रेकच्या बाजूनी चौनी मिळणी कळलंच नाही याला. कळलं कळलं. हनुमान सोसायटी ब्रिजच्या बाजूला हो. चौथी बिल्डिंग. त्याची काळजीच नको. अहो या कामगिरीत आम्ही स्पेशालिस्ट आहोत. काय हो ना, पैसे आजच घरी पोहोचते करतो. हा? अहो मग बघता काय, उचला आपापला वाटा. हा, घ्या. साहेब साहेब पान. मला पान नको. माझ्या बायकोनं त्या बडव्याला पैसे देण्याचा विडा उचललाय, पण त्या बडव्याला मी नाही सोडणार. अरे अरे अरे, बडव्यात का? नाहीत, ओकेडो बरोबर बाहेर गेले. बाहेर गेलेत. गोमला उकेडवे बरोबर बाहेर गेलेत. कोणाचा संसार उद्ध्वस्त करायला कोण असतो? इथे एक इथे. हे मॅडम बाकीच्या फॉर्मॅलिटीज नंतर पुऱ्या करता येतील. हे तुमच्या कंपनीचे 25 लाख आणि हे 12.5 लाख तुम्हा दोघांचे. काय हे कसं काय जमतो तुम्हाला? काही नाही, फक्त पावती बदलून कॅशियरला गोत्यात आणायचं. हा, तसं थोडस कठीण आहे. हा. अहो मागे एकदा 10 लाखाचा घोटाळा केला होता, तेव्हा आमच्याच एका माणसाला मेकअप करून कर्नल राजे बनवला. हम्म. आणि आमच्या ब्रँडचा कॅशियर लक्ष्मीकांत निफाडकर याला गोत्यात आणला. ते माहितीये मला, ते कसं काय? कारण मीच मिसेस लक्ष्मीकांत निफाडकर. काय? ऐकलं इन्स्पेक्टर? या शाबास लक्ष्मी, शाबास. इन्स्पेक्टर अरेस्ट. नका नका असं करू नका. आम्हा गरिबांची पोटावर पाय आणू नका. गेले 3 महिने माझ्या घरात काय रामायण घडते याची कल्पना आहे तुम्हाला? असे आणखी संसार उद्ध्वस्त होण्याआधी यांना तुरुंगात पाठवायला हवं. हवालदार, नको नको. ए पोरानो, कुठे चालले? थांबा थांबा. ए पोरानो, ही पोरं कुठे तिकडे शिवटेकडीकडे चालली? पिंकी, बंटी. आई, बाबा, तुमची भांडणं थांबेपर्यंत आम्ही घरी येणार नाही. लक्ष्मी लक्ष्मी धावाची आहे. लक्ष्मी काय झालं विलास? ए मग आम्ही शिवटेकडीवर निघून जात आहोत. हं? आता काय करायचं? चल आपण बघूया. पिंकी, ओ साहेब, तुम्ही कोणाला शोधताय? माझी मुलं. पोरं तर रडत तिकडे शिवटेकडीकडे गेली. बाईसाहेब पण त्यांना शोधायला तिकडेच गेल्या. शिवटेकडी रिक्षा. काय चाललंय या लोकांचं काही कळना बघ. पिंकी, बंटी, पिंकी, बंटी, बंटी बंटी बाळा. आई, 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 आम्ही इकडे. बंटी, पिंकी, आई, बंटी, पिंकी, तुम्ही दोघं मागे वा आधी, मागे वा आधी. एवढा बोलला थांब. बंटी, पिंकी तुम्ही मागे वा, मागे वा. बंटी, अरे पण
लक्ष्मी पिंकी थांब, लक्ष्मी थांब, हात मालव, पिंकी थांब. लक्ष्मी तू हात नको लाव, तू मागे हो. तू आधी मागे हो, लक्ष्मी नको लक्ष्मी थांब, लक्ष्मी मी आलोय, थांब लक्ष्मी पिंकी बंटी घाबरू नका, मी आहे ना, घाबरू नका. अरे आमच्या पूर्वजांनी असे बरेच साप उचलून फेकलेत, तुम्ही काळजी करू नका. लक्ष्मी मी आहे ना, मी बघतो त्याला, घाबरू नकोस. मी पकडतो. मी पकडतो. लक्ष्मी नको लक्ष्मी नको, मी बघतो त्याला. बघितलंस, मुलाला मी वाचवलं. मला बघून पळाला. आताही स्वतःभोवती दिवे वाळून घ्या. हे बघ मला पुरे बघून पुरे पुरे लक्ष्मी पुरे. हा. अगं नवरा बायको ही संसार रथाची 2 चाकं असतात. ऐक. एक जरी बाजूला झालं किंवा पडलं ना तरी सुद्धा हा रथ रुतून बसतो. हा. आणि म्हणूनच नवरा बायकोनी दोघांनीही हा रथ ओढायचा असतो. मी कळलं? ओढतच असतो रथ, पण ही मागणं खेचत असते. म्हणजे ही टाकी भांडत असते, तुम्हीच भांडत असता. तू भांडत असतेस. जरा काही मनाविरुद्ध झालं की लगेच तोंड वाकडं करता. माझ्या मनाविरुद्ध, तुझ्या मनाविरुद्ध होतं का? तुम्ही भांडत तू असता. भांडत असतेस, तू भांडत असतेस. मग होतो. कन्याला म्हणणार हा विलास राहू दे, ही नवरा बायकोची भांडणं कधीच संपणार नाही. लक्ष्मीकांत तुम्हाला माहितीये का, काय? या लक्ष्मीनं तुमच्या त्या बडवे उकिडवेना पकडून दिलंय. आज ते तुरुंगाची हवा खातायत. काय सांगताय काय? हा. म्हणजे मी आरोपातून मुक्त झालो. बघितलंस लक्ष्मी, सत्याला कधी मरण नसतं. बघा आता गणी जाणार. कुणाच्या? तुम्ही तुमच्या आम्ही आमच्या. ठरलं, सगळी कामं आपण 50-50 करायची. सगळी म्हणजे सगळी. हो अगदी सगळी म्हणजे सगळी. तू स्वयंपाक करायचा, मी भांडी घासायची. मी कपडे धुतले की तुम्ही. इस्त्री करायची. हा अगं आपण 2वरच थांबलोय. तिसऱ्याची वेळ येईल ना तेव्हा मी 4:30 आणि तू 4:30. तुम्ही म्हणजे अतिच करता. नाही, ठरलं म्हणजे ठरलं. हा असं हा. मग चला आता. चला. मला मदत करा. हो. अहो केवढी कामं पडली आहेत. होय ना, हो. आजपासून नको, उद्यापासून 50-50. हा? झोपले बाबा. हम्म.